हा धोका सर्वाधिक आहे. उद्धव साहेब, हा धोका तर आहेच आणि त्या धोक्याशी आपण एकत्र येऊन लढतो आहोत. एक लक्षात घ्या की जे आम्ही सातत्याने सांगतोय की मुंबईचा महापौर हा मराठी होईल. भाजप काय म्हणते, मुंबईचा महापौर हिंदू होईल. म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही, हा एक प्रश्न झाला. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला मराठी माणसांवरती गोळ्या घालणारा माणूस हा मोरारजी देसाई हा हिंदू होता की नव्हता? मराठी माणूस जेव्हा रस्त्यावरती उतरला होता तेव्हा 107 रेकॉर्डवरती हुतात्मे झालेत. पण त्यांनी नंतर पोलिसांना सांगितले की तुम्हाला गोळ्या दिल्या आहेत ते माणसं मारण्यासाठी दिलेल्या आहेत, गोळी वाया घालू नका. गोळ्यांचा हिशोब मागितला. मोरारजी देसाई हे गुजरातमध्ये जन्मलेले हिंदू होते की नव्हते? आणि मराठी माणूस हा हिंदू आहे की नाही हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. याचं कारण असं की ज्या वेळेला मोदींना अटल बिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकत होते तेव्हा त्यांना वाचवणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा अस्सल मराठी माणूस होता. त्याच्यामुळे त्यांनी हिंदू मराठी याच्यामध्ये जी काही गफलत करण्याचा प्रयत्न चालवला आहे ना तो पहिला बंद करावा. आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की मराठी आणि हिंदू म्हणजे काय, मराठी हा हिंदूच आहे. गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला. अजून एक गोष्ट सांगतो, हे मी तुम्हाला सांगतोय ना, जे हे गेल्या वर्षभरामध्ये मला एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी मला ज्यावेळेला एक असं सांगितलं की जरा ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. मी मगाशी जे म्हटलं नाही का, 24 ते 25 2024 ते 2025 हा जो 1 वर्षाचा काळ आहे, या 1 वर्षाचा काळाचा आलेख मी आता पुढे मांडणार आहे. जिथे मला सर्वाधिक धोका दिसायला लागला, म्हणजे हे तुम्हाला 22 ते 23 मध्ये नाही दिसत, 23 ते 24 मध्ये नाही दिसत, पण 24 ते 25 मध्ये जे झालंय ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे, लोकांसमोर मांडणार आहे. उद्धव साहेब किंवा राजसाहेब, हा जो विषय आहे तो अत्यंत गंभीर आहे. कधी काळी महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन होतं. मोदी शहा आल्यानंतर महाराष्ट्राची पिछाड झाली आणि त्यांनी गुजरातला ग्रोथ इंजिन बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. महाराष्ट्राला पाठी ढकलला. ढकलला म्हणजे ग्रोथ इंजिन गुजरातला केलं. हा महाराष्ट्रावर सूड घ्यायचा प्रयत्न सुरू आहे का? दुसरं काय म्हणू शकतो? नाही, मी म्हटलं ना, जुनी जखम बरं का. तेव्हा जी मुंबई हाताला लागली नाही त्याचं जर समजा तुम्ही जर नीट बघितलं ना, त्याचं कसं आहे, मी नेहमी सांगत आलो की कुठचाही भूगोलाशिवाय इतिहास नाही. तुम्ही जर भूगोल नीट काढलात मुंबईपासूनचा तर तुमच्या लक्षात येईल की बुलेट ट्रेन कुठून कुठे चालली आहे. ज्याला मी विरोध केला होता त्यावेळेला, माझा आजही विरोधच आहे, सगळ्यांनीच विरोध केला बरं का. या सगळ्या याच्यामध्ये ती बुलेट ट्रेन, त्या बुलेट ट्रेन नंतर हे मी म्हणतो हे ठाणा पालघर हा जो सगळा भाग आहे हा सगळा तेवढा पट्टा बरोबर गुजरातला लागतो, कारण गुजरातची बॉर्डर आहे ती. करेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही MMR रिजन जर समजा नीट बघितलं तर म्हणूनच मी वर्षभरामध्ये मी हे जेव्हा पाहायला लागलो आता मला सर्वाधिक धोका दिसायला लागला. 2 खेड्यांवरती आता ते हक्क सांगायला लागले. मधल्या नाही. दुसरं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सुरत लुटली. सुरत का लुटली? कारण सुरतमधून ब्रिटिशांना पैसे जात होते ईस्ट इंडिया कंपनीला, म्हणून त्यांनी सुरत लुटली. त्याचा राग आजही त्यांच्या मनामध्ये आहे की आमची सुरत लुटली. त्याचा बदला म्हणून ते मुंबई लुटतायत का, हा माझ्या मनात प्रश्न आहे आणि मराठी माणसाच्या मनात प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं मुंबईची लूट सुरू आहे, म्हणजे मला तर असं कळलं की सध्याचे जे राज्यकर्ते आहेत त्यातले जे डेप्युटी राज्यकर्ते आहेत ते दिल्लीत जातात तेव्हा मोठ्या थैल्या घेऊन जातात आणि जोपर्यंत त्या थैल्या त्यांना मिळतात तोपर्यंत ते राज्यावर राहतील. हे थैलीचं राजकारण मुंबईतून अनेक वर्ष, म्हणजे काँग्रेसच्या काळापासून मुंबई ही थैल्या देण्यासाठीच निर्माण झाली की काय, ते आता त्या थैलीचा आकडा वाढत चाललेला आहे. तर मुंबईचं हेच महत्त्व आहे का कायम की दिल्लीला थैल्या पोचवणं? हेच फार महत्त्वाचं आहे की मुंबईमध्ये आम्ही मुंबईला आपलं शहर म्हणून बघतो. मुंबईचं नाव मुंबादेवीवरनं पडलं आहे सगळ्यांना माहिती आहे. पण हे मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून बघतायत आणि आता ती कोंबडी ते कापायला निघालेत. मग त्यांनी कोंबडी कापली तर इकडल्या जैन बांधव काय करणार? त्यांना कबूतर कोंबड्या ते पिसं लावून फिरतील. कारण मुंबईसाठी तो अत्यंत गंभीर प्रश्न आहे. हा वेगळा. मला काय म्हणायचं, मी परवा दिवशी म्हटलं ना, मला असं वाटतं महाराष्ट्र